बीजेपीला आयसीयू मध्ये नेण्याची तयारी करा, ठाकरेंची टीका। आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती। देश हुकुमशाहीकडे निघाला आहे, त्या हुकुमशाहीचे सारथ्य भारतीय जनता पक्ष करीत आहे। आणीबाणी काळात इंदिरा गांधी यांनी देशावर हुकुमशाही लादली व सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य खतम केले, म्हणून तेव्हाचा जनसंघ लढा देत होता। आज तोच भाजपा लोकशाहीमुळे पायदळी तुडवून एकाधिकारशाही हुकुमशाहीच्या काही देशाला ढकलत आहे। अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने देशातील सर्वात मोठ्या पक्षावर निशाणा साधला आहे। भाजपाचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व लहान पक्ष कायमचे संपवण्याची भाषा हे त्यांचं हुकुमशाही प्रवृत्तीचं लक्षण आहे, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे। नड्डा यांनी आगामी काळात शिवसेनेसह सर्व प्रादेशिक पक्ष संपवू व देशात फक्त एकमेव भाजपा हाच पक्ष राहील अशी पिपाणी फुंकली होती। आता बावनकुळे यांनी तो सूर पुढे नेलाय। बावनकुळे म्हणतात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करीत आहेत। ही बाब लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपामध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे छोटे पक्ष संपवा। बावनकुळ्यांची ही विधान लोकशाहीला घातक आहेत। छोटे पक्ष संपवून फक्त आम्ही राज्य करणार या वृत्तीस नेमके काय म्हणावे असा प्रश्न ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे। भारतीय संविधानाने स्वातंत्र्य व लोकशाहीबाबत जी तत्वे सांगितली आहेत त्यात बावनकुळेंची मुक्ताफळे कोठेच बसत नाही। मोदी यांनी 2014 मध्ये काँग्रेस मुक्त देशाची घोषणा केली, हे सुद्धा लोकशाही विरोधी वक्तव्य आहे। काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले। भाजप परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता, त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारी आहे व त्यांनी काँग्रेस मुक्त भारताचा नारा दिला। पण गेल्या 10 वर्षात काँग्रेस संपली नाही, उलट भारतीय जनता पार्टीच काँग्रेसयुक्त झाला असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।